नमस्कार मित्रांनो, तर आजची आपली रेसिपी आहे सोयाबीनची सुकी भाजी. तर इथे मी तेल घेतलेलं आहे 3 पळ्या, नंतर बारीक चिरलेला लसूण आणि हिरवी मिरची, कढीपत्ता घालायचा आहे, उभा मीडियम साईजचा चिरलेला कांदा घालायचा आहे, त्यानंतर टोमॅटो घालायचा आहे. कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे. त्यानंतर टोमॅटो जास्त शिजून नाही द्यायचं आहे आपल्याला, थोडा कच्चा असतानाच त्याच्यामध्ये हळद, हिंग, कांदा लसूण चटणी, धना पावडर, लाल तिखट, गरम मसाला हे सर्व घालून घ्यायचं आहे. मीठ घालायचं आहे आणि मसाला परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडं पाणी घालायचं आहे. इथे मी सोयाबीनचे बारीक तुकडे करून घेतलेले. सोयाबीन पाण्यात भिजत घालून ठेवला होता आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतले. थोडं पाण्याचा हबका मारायचा आहे मिक्स करून. 10 ते 15 मिनटं असंच वाफवून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. थोडी वरून कोथिंबीर घालायची. रेडी आहे सोयाबीनची सुकी भाजी. अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.